पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीमुळे वेताळे येथील ओढ्यावरील पूल वाहून गेला असून उर्वरित पूलही वाहतुकीसाठी धोकादायक ठरलाय। त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा बंद केली आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दररोज 5 ते 10 किलोमीटर पायी चालत शाळा आणि महाविद्यालय गाठावं लागतंय। शेतकऱ्यांनाही शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। एकीकडे धोकादायक पूल आणि दुसरीकडे बंद असलेली एसटी सेवा, अशा दुहेरी संकटात येथील नागरिक आणि विद्यार्थी अडकलेले आहेत। वातावरण निर्माण झाल्यानंतर रस्ता वाहून गेल्यानंतर एसटी वगैरे बंद झाली, तर आमची शासनाकडे मी स्वतः एसटी डेपोमध्ये बाबा त्यांच्या व्यवस्थापकाकडे जाऊन बाबा त्यांना विचारलं, बाबा आपले एसटी दुसरे वाहनं येतात तर तुम्ही ती एसटी तुमची चालू करावा। 8 दिवस झाले पूर्णवत रस्ता बंद, एसटी बंद आहे आमच्याकडे येण्या जाण्यासाठी, ते पूर्ववत चालू व्हावा। पलीकडचा पण गारगोरवाडीचा पूल तुटल्यामुळं या वरच्या परिसरातील जवळजवळ 25-30 गावं येण्याची ह्या रस्त्यावर अवलंबून आहे। त्यामुळे थोडासा वेळेत विचार करून बाबा एसटी महामंडळाने निर्णय घेऊन एसटी त्वरित चालू करावा। मला कॉलेजला खेडला जावं लागतं, त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जाता येत नाही। काही साबुर्डीवरनं येतात, काही साकुर्डीवरनं कॉलेजला येतात आणि कॉलेजला येता जाताना आम्हाला एसटीची गरज असते। एसटी संध्याकाळी 5 वाजता एकदाच लागते आणि त्या एसटीने जर आलं नाही तर डायरेक्ट 7:30 ला एसटी असते। सायगाव पर्यंत एसटी असते, तिथून पुढे आम्हाला चालत यावं लागतं 3 किलोमीटर आणि येथून साबुर्डी 5 किलोमीटर आहे। सगळ्यांना एवढं चालत यावं लागतं आणि त्यात रात्रीच्या वेळ असल्यावरती इथं जनावरं खूप आहेत। येता जाताना सगळ्यांना भीती वाटते, त्याच्यामुळे लवकरात लवकर एसटी चालू करावी अशी विनंती।